नमस्कार बांधवांनो, आज आपण लोककल्याणकारी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनमय प्रवासाचा रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत। मी ओंकार गावडे आणि तुमचा ओंकारचे गजाली या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। 2 फेब्रुवारी 1608 साली पुणे या जिल्ह्यातील देऊ या गावात संत तुकाराम महाराजांचा जन्म झालो। देऊ या गाव इंद्रायणी नदीच्या काठावरती असा। संत तुकाराम महाराजांचे वाडवडील हे मनोभावे वारकरी संप्रदायात होते। 8 पिढ्यांपासून ते विठ्ठलाचे भक्त होते। संत तुकाराम महाराज हे मोरे घराण्यातले होते। आंबिले ह्या त्यांचा उपनाव होता। वडिलांचं नाव बोल्लोबा तर आईचं नाव कनकाई असा होता। संत तुकाराम महाराजांका 2 भाऊ होते। मोठो भाऊ सावजी व धाकटो भाऊ कान्होबा। तुकोबांचा आपल्या भावंडांवर खूप आणि प्रचंड असा प्रेम होता। तुकोबांचे घराणा ह्या सदन शेतकऱ्याचा घराणा होता। त्यांचे वडील हे सावकार व महाजन होते। महाजन म्हणजे बाजारातील वजनमापावर नियंत्रण ठेवणारे व बाजारपेठेतना कर वसूल करणारो अधिकारी म्हणजे महाजन होय। तसाच त्यांका किराणा मालाचा सुद्धा नॉलेज होता, त्यामुळे त्यांचा किराणा मालाचा दुकान सुद्धा होता। संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव रखुमाई तर दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाई, म्हणजेच लाडाने ते त्यांका आवडी असा म्हणत। तुकोबांच्या काळात एक मोठं दुष्काळ पडलो होतो। त्या प्रसंगी त्यांनी गोरगरिबांका धनधान्याचा मोफत वाटप केल्याने जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा, ही त्यांची साधू व देव याबाबतची धारणा होती। गोरगरिबांका मदत करणे ह्योच त्यांचो खरो धर्म होतो। संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्य लोकांका अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिल्याने, अंधश्रद्धा कर्मकांड यावर त्यांनी आवाज उठवल्याने आणि अभंगलेखन करून लोकांका कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केल्याने। तर मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अजून जर तुमका माहिती ऐकायची असाल तर कमेंटद्वारे मला कळवा, ते मी करूचो प्रयत्न करीन। आणि व्हिडिओ जर आवडली असा तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा। धन्यवाद।